नक्कीच तुम्ही हॉटेलची बिर्याणी विसरून जाणार आहेत. कारण जर तुम्ही ही बिर्याणी ट्राय केलीत ना, तर तुम्ही प्रत्येक वेळेस हीच बिर्याणी मागाल. इथे काहीच नाही, तर तुम्हाला फक्त खोबरं भाजून घ्यायचं आहे मस्त असं. त्यानंतर पेस्टसाठी कांदा आणि टोमॅटो देखील परतून घ्यायचा आहे तव्यावरती आणि कोथिंबीर. तर मी ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं भाजीसाठी आणि फोडणी देण्यासाठी. तर इकडे मी परत एकदा लसूण आणि कोथिंबीर बारीक करून घेतली. त्यानंतर मी इकडे चिकन देखील धुवून घेतलं स्वच्छ. कुकरमध्ये मी पेस्ट ॲड केली थोडीशी आणि लसूण आणि कोथिंबीर देखील ॲड केली. त्यानंतर थोडीशी हळद ॲड केली आणि मस्त असं परतून घेतलं. तर तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं त्यानंतर आणि मस्त असं लावून घेतलं. तर इकडे बिर्याणीसाठी मी टोमॅटो आणि कांदा देखील चिरून घेतला आहे आणि इकडे तांदूळ, बिर्याणी मसाला, मिरची पावडर आणि 2 अंडी देखील घेतलेत. तर इकडे आपली चिकन शिजून तयार आहे. त्यानंतर मी कुकर ठेवला. कुकरमध्ये कांदा, टोमॅटो ॲड केला आणि मस्त असं त्याला परतून घेतलं. तुम्ही बघू शकता. त्यानंतर घरी बनवलेला मसाला मी ॲड केला आणि मिरची पावडर देखील ॲड केली आणि बिर्याणी मसाला ॲड केला. तर तुम्ही बघू शकता इथे मस्त असं आपण परतून घेऊयात. त्यानंतर मी 2 अंडी ॲड केली, 2 अंडी फोडली, मस्त असं त्याला परतून घेतलं. त्यानंतर त्याच्यामध्ये दही ॲड केलं. दही तुम्ही नक्कीच ॲड करा. दह्याने खूप मस्त अशी चव येते. तर तुम्ही बघू शकता आणि लास्टला आपण तांदूळ ॲड करूयात आणि त्यानंतर जे आपण शिजवलेलं पाणी होतं मिठाचं पाणी ते आणि चिकनचे पीस ॲड करूयात. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली बिर्याणी बनवून तयार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. एकदा खाल ना तर तुम्ही 1000 वेळा हीच बिर्याणी मागाल. खूप खूप मस्त बनते आणि कमी साहित्यात बनते.